चांदवडमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा यल्गार. मुंबई आग्रा महामार्ग ठप्प. महाविकास आघाडीचे दिग्गज नेते रस्त्यावर. कांद्याला हमीभाव द्या, शेतकऱ्यांची कोंडी थांबवा. कळवण काँग्रेस अध्यक्ष के गांगुर्डे यांचा सरकारवर हल्लाबोल. शेतकरी ड्रममध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी 2-3 दिवसापूर्वी सांगितलं शेतकऱ्याला कॅनमध्ये डिझेल घेऊ नका. अहो, तो शेतकरी ट्रॅक्टर घेऊन जायला 500 रुपये डिझेल लागेल, परतीला 500 रुपये म्हणजे 1000 रुपये डिझेल शेतकरी खर्च करेल. आणि ड्रममध्ये डिझेल देऊ नका ही अतिशय बिकट अवस्था या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याची अवस्था झालेली आहे. आणि डिझेल तुटवडा त्यांचं शेतकऱ्याचं आता पेरणीचे दिवस आले, नांगरणीचे दिवस आले. शेतकऱ्याला जर डिझेल मिळालं नाही तर वेळेवर त्याची पेरणी होणार नाही आणि पुन्हा शेतकरी आर्थिक संकटात या ठिकाणी सापडल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आम्ही मोठ्या संख्येने या ठिकाणी शेतकरी असतील, कोणी व्यापारी असतील, सगळे या ठिकाणी आंदोलनासाठी येऊन या शासनाचा आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो. आणि शेतकऱ्याला हमीभाव ठरवून शेतकऱ्याचं जास्तीत जास्त तसं शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल. या ठिकाणी नुकसान भरपाई नाही, कुठं पंचनामे झालेले नाहीत. अतिशय वाईट अवस्था. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की शेतकऱ्याला कांद्याला असेल, सोयाबीन असेल, मका असेल याच्यासाठी हमीभाव शासनाने ठरवून द्यावा अशी आमची मागणी या ठिकाणी प्रामुख्याने राहील. कांद्याला रास्त हमीभाव मिळावा व निर्यात बंदी तातडीने उठवावी या प्रमुख मागणीसाठी आज नाशिकच्या चांदवड येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा विराट महामोर्चा धडकला. महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली झालेल्या या क्रांती महामोर्चात हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले. चांदवड चौफुली येथे मुंबई आग्रा महामार्गावर चक्काजाम आंदोलन करत सरकारला धारेवर धरले. महामोर्चाला संबोधित करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार, शिवसेना ठाकरे गटाचे विधान परिषद सदस्य अंबादास दानवे यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. लोकांनी निर्णय घेतलाय किती वेळ थांबवायचा हे सुद्धा लोक सरकारला जाग येईपर्यंत शेतकऱ्यांना फाट्यावर मला कशाला आणता, तुम्ही बसा आणि दिल्लीला घेऊन जा आणि त्या मोदीला त्याला या बैलगाडीत बसून त्याला त्याची विल्हेवाट हिमालयामध्ये कुठेतरी लावा. म्हणून बैल आता जो आहे त्याचाही संकेत हा आपल्या बाजूने आहे. त्यामुळे बळीराजाला छळणाऱ्या अशा दलिंदर बदवाक्कर सरकारला आपण किती साथ देऊन सामना नाही, त्याला खाली खेचण्याशिवाय गत्यंतर नाही. आणि त्यासाठी महाविकास आघाडी विरोधी पक्ष आम्ही सर्वजण आपल्या सगळ्यांच्या सोबत आहे. एवढंच माफक आपल्याला अभिवाचन या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. राहुल गांधी सारखा एक धडाडीचा पाना असणारा माणूस न चुकता झुकेंगे साला भूमिका घेऊन आपल्या सगळ्यांच्या सोबत आहे. आणि अशा नेतृत्वात आणि राज्यातल्या तमाम महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या माध्यमातून आपल्याला भरगच्च आपल्या पदरात पाडून घेतल्याशिवाय थांबायचं नाही. ही आन बाण आणि शान आपल्या सर्वांची राखण्याचं आपल्या सगळ्यांना शपथ देतो. थांबतो. जय बळीराजा. सरकारने निर्यात बंदी लावून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. खर्च निघत नाही, कर्जाचा डोंगर वाढतोय, शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि सरकार मात्र झोपेचे सोंग घेऊन कांद्याला किमान 3000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर करा, निर्यात बंदी तात्काळ उठवा अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली. या महामोर्चासाठी कळवण तालुक्यातून काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते व शेतकरी चांदवडमध्ये दाखल झाले होते. काँग्रेस तालुका अध्यक्ष के गांगुर्डे, काँग्रेस सेल जिल्हा अध्यक्ष राम चौरे, सरचिटणीस योगेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी महामार्गावर ठिय्या मांडून सरकारचा जाहीर निषेध नोंदवला. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही आणि सरकारला घाम नाही. कांदा पिकवणारा जगाचा पोशिंदा आज रस्त्यावर भीक मागायची वेळ आली आहे. निर्यात बंदीचा शेतकऱ्यांच्या मुळावर आलेला घाला सरकारने तातडीने थांबवावा.
कांद्याला हमीभाव मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांची ही कोंडी थांबली पाहिजे, आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर मंत्रालयाला घेराव घालू, अशा कडक शब्दात के गांगुर्डे यांनी सरकारला धारेवर धरले. दुपारी 12 ते 2 या वेळेत चांदवड चौफुली येथे मुंबई आग्रा महामार्गावर शेतकऱ्यांनी चक्काजाम आंदोलन केले. त्यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या 5 ते 6 किलोमीटर लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी वाहतूक वळवण्यासाठी मोठी कसरत केली. हा तर ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है. आजचा हा महामोर्चा म्हणजे ट्रेलर आहे. सरकारने 8 दिवसात निर्णय घेतला नाही तर नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात रास्ता रोको करू, मंत्रालयाच्या दारात कांदे फेकून आंदोलन करू, असा इशारा अंबादास दानवे यांनी दिला. दरम्यान कांद्याचा प्रश्न ऐरणीवर आल्याने नाशिक जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. सरकारी आंदोलनाची दखल घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. कार्यकारी संपादक पुंजाराम खंडवीसह भारती दळवी, कळवण. Allah